बातमी पिंपरी चिंचवडच्याच राजकारणातून भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी आता एकवटल्यात। त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादींमध्ये गुप्त बैठक झाली आहे। रोहित पवारांसह अमोल कोल्हे आणि अजित पवारांमध्ये खलबते झाली आहेत। दरम्यान एकत्र निवडणूक लढवण्यावर राष्ट्रवादीत सध्या चर्चा सुरू झाली आणि लवकरच जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसातच जागा वाटपाची घोषणा होईल अशी माहिती सूत्रांनी दिली। अमोल कोल्हे साहेब तिथे गेले होते, त्यांच्यावर इतरही सर्व कार्यकर्ते होते। अमोल कोल्हे साहेबांना पूर्णपणे जबाबदारी दिलेली आहे। डॉक्टर अमोल कोल्हे तिथे पुढाकार घेत असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतरही आमच्या सर्व नेत्यांची आणि मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहे। कार्यकर्त्यांचं जे मत आहे ते कार्यकर्त्यांचं मत गृहीत धरलं पाहिजे। काही लोकांचं महाविकास आघाडीबरोबर जाणं असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि काही लोकांचं मत आहे की घड्याळाबरोबर जाणं हे उचित ठरू शकतं। या बाबतीतली चर्चा करून कार्यकर्त्यांचं मत समजून घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल। यामध्ये मी तुम्हाला अशा या संदर्भामध्ये ही प्राथमिक चर्चा झालेली आहे। या प्राथमिक चर्चेमधले ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर आदरणीय साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील यांच्याशी चर्चा करून मग निर्णय होणार आहे। मी म्हणतो वेट अँड वॉच, वेट अँड वॉच, वेट अँड वॉच। तर गुप्त बैठकीत काय ठरलंय आपण पाहतोय। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा झाली। अजित पवार, अमोल कोल्हे आणि रोहित पवारांची गुप्त बैठक पार पडली। अमोल कोल्हे आणि रोहित पवारांवर पिंपरी चिंचवडची जबाबदारी देण्यात आली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यास कोणाला किती आणि मवियातून लढल्यास कोणाला किती जागा यावर चर्चा। अजित पवार पक्षातील इच्छुकांच्या जागेवर शरद पवार पक्षाचे किती इच्छुक आहेत यावर ही बैठक आहे। 4 सदस्यीय प्रभागात दोघांचेही उमेदवार असल्यास चिन्ह घड्याळ की तुतारी यावर चर्चा। काही प्रभाग केवळ तुतारीच्या चिन्हच करता येईल का यावर चर्चा। अजित पवार पक्षाचे उमेदवार तुतारीच्या चिन्हावर लढतील का हा देखील एक प्रश्न आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मवियाचे घटक पक्ष सोबत घ्यावे असा शरद पवार पक्षाचा आग्रह आहे।